नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले, जनतेवर अन्याय होणार असेल तर मी शांत बसणार नाही। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नगरसेवक योगीराज गाडे यांचा मालमत्ता कर वाढीव मूल्यांकन विरोधात ठाम आवाज। अहिल्यानगर महानगरपालिकेकडून अलीकडे नागरिकांना पाठविण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर मूल्यांकन नोटिसांविरोधात नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी आज आयुक्त महोदयांना अधिकृत पत्र देत तीव्र आक्षेप नोंदविला। शहरातील अनेक नागरिकांना अचानक मोठ्या प्रमाणात वाढीव मूल्यांकनाच्या नोटीस प्राप्त झाल्या असून यामुळे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे। महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक तणावाच्या परिस्थितीत नागरिकांवर असा अतिरिक्त कर भार टाकणे अन्यायकारक आहे। नगरसेवक गाडे म्हणाले की महापालिकेने प्रथम नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा, नियमित पाणी पुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छता व्यवस्था, गटार व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात। सुविधा अपुऱ्या असताना वाढीव मूल्यांकनाच्या माध्यमातून कर वाढवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आहे। आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही। पत्रामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या। वाढीव मूल्यांकनाच्या सर्व नोटिसा तात्काळ स्थगित करण्यात याव्या। पूर्वीचे दर आणि मूल्यांकन कायम ठेवण्यात यावे। नव्याने करण्यात आलेल्या मूल्यांकन प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करावी। नागरिकांच्या हरकती ऐकण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावेत। गाडे यांनी स्पष्ट केले की हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून पूर्णपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे। जनतेवर अन्याय होणार असेल तर मी शांत बसणार नाही। नागरिकांच्या प्रत्येक घराचा प्रश्न माझ्यासाठी वैयक्तिक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितलं। शहरातील नागरिकांनी देखील आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी पुढे यावे आणि चुकीच्या मूल्यांकनाविरोधात हरकत नोंदवावी, असे आवाहन नगरसेवक योगीराज गाडे यांनी केलंय। नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।